इथं मस्त पैकी बघा सचिन दादाने आज माझ्यासाठी पनीरची भाजी बनवली. पल्लवी मदत चालू आहे. आणि ह्याची व्हिडिओ तुम्हाला इकडे रोहिणीच्या ब्लॉग वरती बघायला मिळेल. ती कळलं पाहिजे की रेसिपी कोणीकडे गेली. इकडे बसलेत दादा. परत यांनी आहेत 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात. हा दिवस फक्त आता आमच्यासाठी दिवस नाही बरं का, कायमची आठवण बनलेला आहे. कारण या नवीन वर्षाची सुरुवात मी माझ्या हक्काच्या गोड माणसांसोबत केलेली आहे. अशीच माणसं, अशीच नाती आणि असाच आनंद सगळ्यांना मिळो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला पल्लवीला आणि सचिन दादांना बघून समजलंच असेल की मी पल्लवी, रोहिणी, सचिन दादा, दीपक दादा यांच्याकडे जाऊन पोहोचले होते. 31 डिसेंबर साठी तू ये म्हणून मला आग्रहाचं निमंत्रण होतं. खरं तर आयुष, आस्था, आरव ही लेकरं सुद्धा सकाळपासून त्रिवेणी माऊ येणार म्हणून खूप रस्त्याकडे ओढ लावून बसले होते. आणि माझ्या 2 लेकींना सुद्धा पल्लवी माऊ आणि रोहिणी माऊकडे जाण्याची खूप ओढ लागली होती. खरंच मी स्वतःला नशीबवान समजते. प्रत्येकाला एक माहेर असतं, परंतु मला 2 माहेर भेटलेले आहेत. चहा पाणी वगैरे झालं. दिवस मावळतीला चालला होता. वातावरण खूप सुंदर झालं होतं म्हणून आम्ही शेतात फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो. पण घराचं अंगण जर तुम्ही बघितलं असेल ना, तर अंगणापर्यंत या मोसंबीच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. हा फक्त सुगंध नव्हता, त्या सगळ्यांचं कष्ट या सुगंधाच्या रूपाने त्यांच्या अंगणात दरवळतंय असं मला वाटलं. गप्पा मारत मारत मस्त असं जाऊन शेतात पोहोचलो. शेतात जाण्या अगोदर सांगते तुम्हाला की पनीर टिक्का रेसिपी जी बनवली होती त्याची रेसिपी तुम्हाला रोहिणीज फूडीज आणि व्लॉग वरती बघायला भेटेल. आणि पल्लवीचंही चॅनल आहे, पल्लवीज डेली व्लॉग, त्याच्यावरती छान असं आम्ही सुंदर छोटंसं 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन. आणि हो, खरं सांगायचं तर रोहिणीकडे गुड न्यूज आहे, त्यामुळं तिचंही छोटंसं चोरचोळीचा कार्यक्रम केला होता. त्या दोन्हीचे ब्लॉग तुम्हाला पल्लवीज डेली व्लॉग वरती तिनं अपलोड केलेले आहेत, बघायला मिळतील. तिथं सुद्धा जाऊन तुम्ही ते व्लॉग बघू शकता. इथं आता तुम्ही मावळतीचा सूर्य बघितलाच असेल. हा मावळतीचा सूर्य, शेतातलं हे संध्याकाळचं सुंदर वातावरण, पाठीमागे असलेली उंच उंच नारळाची झाडं, असं बघून वाटत होतं आजचा सूर्योदय थोडा अर्धा तास उशिरा व्हायला हवा. कारण हा वेळ, हे वातावरण थोडा अर्धा तास जास्त एन्जॉय करायला मिळेल. आणि इथं बघा, आम्ही तिघी तर छान गप्पा मारत हळूहळू पाठीमागून येत होतो. परंतु आहो आणि सचिन दादा तर जाऊन बोरीच्या झाडाखाली पोचले होते. आणि खरं सांगायचं तर या बोरीची बोरं सुद्धा खूप चविष्ट आहेत बरं का. दर असता दादा परवा दिवशी टाकलेलीच की व्हिडिओ. इथं जर आता तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर आम्ही सगळेजण आमचे बोरं खाण्यामध्ये गोळा करून व्यस्त झालो होतो. पण सचिन दादांचं मात्र तसं नसतं बरं का. या बोरीच्या झाडाखालची चांगली चांगली पिकलेली बोरं गोळा करून द्यायचा 8 तास त्यांचा चालू होता. कधी ती मुलांना बोरं देत होते तर कधी आम्हा तिघींना देत होते. खरं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजते, किंवा आदल्या जन्मीचं ना माझं काहीतरी थोडंफार का होईना पुण्य असेल. त्यामुळेच मला सचिन दादा आणि दीपक दादा सारखे आणखीन 2 गोड भाऊ मिळालेले आहेत. आणि इथं ना थोडीशी मी दीपक दादांची चेष्टा मस्करी करत होते, त्यामुळे इथं हसायचं चालू होतं. खरं सांगायचं तर या बोरीच्या झाडाखाली गेल्यानंतर लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. छान वातावरण झालंय. इकडे सूर्य दाखवते, छान दिसतोय एकदम. दीदी बोरं खाऊन खाऊन कंटाळून इकडे बसलेत ही सगळी, पण मी नाही कंटाळले अजून, चालूच आहे माझं तोंड. हाय तुम्ही दोघं कसं काय राहताय सर त्यावेळेस. पाणी बघा इकडे स्वच्छ मस्त असं हिरवं. पवा येत असताना उड्या हाणली असती, पण येत नाही मला पवा. आणि ती असा कुव्यामध्ये खडे टाकतो, त्याला तहान लागलेली असती. गोष्ट सांगितली नाही का तुमच्या मिसनं? ती आता परत लावून घेतो, ती स्टोरी बघ. ती गेला
म्हणलं असतं त्रिवेणी मावशी चॅनल लाईक करा शेअर करा. बऱ्याच वेळ शेतात थांबलो आणि मस्त मनसोक्त बोरं खाल्ली. त्यानंतर संध्याकाळी 31 डिसेंबरच्या छान असं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून वैभव दादा आणि सृष्टी वहिनी पण येणार होत्या. पण सृष्टी वहिनींची थोडी तब्येत खराब असल्यामुळे त्या काय आल्या नाहीत. सृष्टी वहिनीला आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं आणि संध्याकाळचं 31 डिसेंबरचं सेलिब्रेशनचा व्लॉग पल्लवीज डेली व्लॉग वरती अपलोड केलेला आहे. जाऊन तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खरंच आवडेल तो व्लॉग संध्याकाळचा बघायला. आणि जेवणामध्ये पल्लवीनं खूप छान पदार्थ बनवले होते. व्हिडिओत तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं होतं की दादांनी तर पनीर बनवलं होतं, पण पल्लवीनं काळ्या चण्यांची भाजी, मसाला राईस असं बरंच काही बनवलं होतं. सकाळचा नाश्ता आहे माझा. मस्त आता सगळेच हॉलमध्ये सगळं आणलं आणि इथं जेवायला बसलो होतो. जेवणाच्या ताटात बघा पनीर, काळ्या चण्याची भाजी आणि दादांनी आणलेली छान अशी बासुंदी सुद्धा होती बरं का, खूप मस्त होती. आणि पनीरची भाजी तर अप्रतिम झालेली होती. तुम्ही म्हणाल तुम्ही सगळे जेवायला बसलेत, मामा नाहीत का जेवायला बसले, तर नाहीत, मामा डाएटवर आहेत. त्यामुळे आत्तींचं चाललं होतं की मामांना सूप द्यायचं. आणि इथं ना 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी सचिन दादांनी छान अशी शेकोटी सुद्धा उभारली होती. आणि इकडं ना दीपक दादांनी या लहान लेकरांसाठी छान असा टेंट उभा करून दिला होता. आणि अधूनमधून वैभव दादांची सुद्धा चेष्टा मस्करी करायची चालू होती. आणि वैभव दादांचा सुद्धा स्वभाव खूप भारी आहे. आणि आमच्या सृष्टी वहिनींचं सुद्धा चॅनल आहे, सृष्टी वैभव व्लॉग्स म्हणून. तिथं सुद्धा जाऊन तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे वैभव दादा तुम्हाला नेहमी व्लॉग मध्ये दिसतील. चला तर मग जाता जाता माझ्या गोड युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामींच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातली सगळी गोड स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावीत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या तिघींच्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन असतो, तो तिघींच्या चॅनलवरती आहे, हाईप सुद्धा